श्री दादाजी फासे पारधी समाज संघटनेच्या वतीने पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या घराला शेकडो समाज बांधवांनी घेराव घातला। पारधी समाज विकासापासून वंचित आहे, त्यांना शेती, घरकुल देण्यात यावे, आर्थिक पाठबळ देण्यासाठी दादाजी आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे, 2014च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी मुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांची भेट घेतली। मात्र उपसचिवाने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे। फासे पारधी समाजाच्या मागण्या निकाली निघत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा शेकडो पारधी समाज बांधवांनी घेतलाय। जे 2014चा GR आहे त्या GRची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। विष्णू सावरा साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो GR विशेष बाबता काढून दिल्यानंतरही आता मी 4-5 वेळा CM साहेबाकडे गेलो। CM साहेबांनी आदिवासी विकास विभागाचे जे मंत्री आहे उके साहेब त्यालासुद्धा बोललो आणि त्यालासुद्धा आदेश दिले। आदेश दिल्यानंतर त्या आदेशाला धरूनच मी जाधव साहेबाकडे गेलो उपसचिव, आणि त्या उपसचिवने मला खूप वेगळी वागणूक दिली। कारण GR आहे त्या GRच्या अनुषंगामध्ये या GRमध्ये या परिपत्रांमध्ये पूर्णच्या पूर्ण GR आहे। GR जे आहे त्या GRमध्ये स्पष्ट आहे का फासे पारधी समाजाचा विकास झाला पाहिजे, फासे पारधी समाजाला घरकुल मिळाले पाहिजे, फासे पारधी समाजाला 1 लाख जमिनी मिळाल्या पाहिजे, फासे पारधी समाज आर्थिक विकास महामंडळ तयार झालं पाहिजे आणि फासे पारधी समाजाच्या यवतमाळ जिल्ह्यासाठी 10 कोटी रुपये आणि अमरावती जिल्ह्यासाठी 15 कोटी रुपये असे सुद्धा प्यारा तयार करून त्यांचं आदिवासी विकास विभागातले काही आदिवासी उपसचिव असेल, काही कर्मचारी असेल ते तुच्छ नजरेचं वागणूक दिलं आणि मला 353ची धमकीसुद्धा दिली। मला असं बोलले का इथं थांबू नका असं सुद्धा मला धमकी दिली। म्हणून आज इथे जोपर्यंत आमची मागणी आणि आमच्या ते फाईल तिथं पडलेले आहे, जोपर्यंत ते फायला क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे। आणि आमचे जे आदिवासी मंत्री साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते आमची दखल आजच्या आज घेतीलच अशी मला वाटते। नाही तर आम्ही आज इथंच जेवण करणार आहे, इथंच झोपणार आहे। मतीन भोसले।